अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईफ चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. चातुर्मासातील 25 पैकी एक नियम हे हिंदू धर्मातील प्रत्येकाने अवश्य पाळले पाहिजेत. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्यांचा काळ. याला चातुर्मास असेही म्हणतात. चातुर्मास म्हणजे मग कोणते 4 महिने? तर बघा, चातुर्मास हा कधीपासून सुरू होतो. चातुर्मास म्हणजे 4 महिने. आषाढीचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद, आश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस हे सर्व मिळून होतात चातुर्मास. मग चातुर्मासाचे वैशिष्ट्य काय? तर चातुर्मासाचे वैशिष्ट्य म्हणजे भगवंतांची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचे अतिशय प्रभावी पुण्यकाळ म्हणजेच चातुर्मास. या चातुर्मास काळातील केलेली कुठलीही सेवा, कुठलीही भक्ती कधीही निष्फळ ठरत नाही. बघा स्वामी भक्तांनो, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या मागे बरीचशी अशी कामे असतात. आपल्या मागे बरीचशी प्रापंचिक कर्तव्य असतात जी आपल्याला पार पाडणे आवश्यक असतात. तर ते सर्व आपले कर्तव्य पार पाडत असतानाच तुम्हाला तुमच्या इष्ट देवतेचे देखील भक्तीने पूजन आणि चिंतन करायचे असते. आणि त्यासाठीच मग तुम्ही या पुढील सांगितलेल्या 25 पैकी कुठलाही एक नियम तुम्हाला जो जमेल तो नियम या चातुर्मासामध्ये नित्यनेमाने पाळण्याचा नियम करा. जेणेकरून अशा प्रकारे तुम्ही तुमची सेवा ही तुमचे जे इष्ट दैवत आहे त्यांच्या चरणी अर्पण करू शकता. आणि तुमचे कर्तव्य पार पाडतच तुमची भक्ती देखील या चातुर्मासामध्ये स्वामींच्या चरणी, तुमच्या इष्टदेवेच्या चरणी अर्पण होईल. सर्वसामान्य लोक काय करतात मग? तर सर्वसामान्य लोक या चातुर्मासात एखादे व्रत करतात, काही नियम पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी जे काही यज्ञोपवीत संस्कार असतील, मुंज असेल, विवाह, दीक्षाग्रहण, त्यानंतर गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभकर्म हे केले जात नाहीत. हे या चातुर्मासात वर्ज्य असतात. तर मग त्या चातुर्मासामध्ये काय करावे? तर चला, तुम्हाला सांगत आहे की या चातुर्मासात पुढील 25 पैकी एक नियम तुम्ही अवश्य पाळू शकता आणि पाळाच. तर मग कोणते नियम आहेत? तर बघा, नियम नंबर 1, चातुर्मासात 4 महिने दररोज भगवान श्रीकृष्णांना व विष्णूंना तुळस वाहावी. भगवान श्रीकृष्णांना, विष्णूंना ही तुळस अतिशय प्रिय असते. तर चातुर्मासात दर 4 महिन्यात तुम्ही दररोज त्यांना ही तुळस वाहा. नियम नंबर 2, 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दुधाने अभिषेक करावा. कच्चे दूध घ्यायचे आणि त्यांनी तुम्ही अभिषेक करायचा आहे. नसेल तर तुम्ही पाण्याने देखील अभिषेक करू शकता. नियम नंबर 3, 4 महिने दररोज तुळशी समोर किंवा देवघरात हळदीने स्वस्तिक काढावे. स्वस्तिक हे अगदी शुभतेचे प्रतीक असते, तर ते तुम्ही काढू शकता. नियम नंबर 4, दररोज शक्य असल्यास तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा. तुळशी समोर संध्याकाळी दिवा लावण्याचे खूप असे महत्त्व आहे. नियम नंबर 5, या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा सदैव राहते. त्यामुळे जास्तीत जास्त धार्मिक कार्य करण्याची तुम्ही प्रयत्न करा. नियम नंबर 6, चातुर्मासात काही लोक 4 महिने एकच वेळा जेवण घेतात आणि राजसिक व तामसिक भोजनाचा त्याग करतात. नियम नंबर 7, गणपतीला दररोज लाल फूल म्हणजे तुम्ही जास्वंद वाहू शकता.
भगवान विष्णूंना, श्रीकृष्णांना, विठ्ठल यांना पिवळे फूल अर्पण करू शकता. दत्त महाराजांना, स्वामींना देखील पिवळे फूल अतिशय प्रिय आहे. तर यापैकी कुठलाही नित्यनियम तुम्ही करा. त्यानंतरचा नियम आहे नियम नंबर 8. चातुर्मासात दान करणे विशेष फलदायी मानले जाते. या 4 महिन्यात दान करणे हे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे देखील अगदी उत्तम मानले गेले आहे. त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. या महिन्यामध्ये केलेली जी उपासना असते आणि साधना असते त्याचे लवकर फळप्राप्ती होते. असे म्हणतात, चातुर्मासात केलेली जी भक्ती, उपासना, साधना असेल त्याचे फळ बिलकुल वाया जात नाही. त्यानंतरचा नियम आहे नियम नंबर 4. या 4 महिन्यात गायत्री मंत्राचा 108 वेळा दररोज जप करावा. गायत्री मंत्राचा तुम्ही रोज 3 वेळेस जरी जप करू शकत असाल तरी उत्तम आहे. नियम नंबर 10. 4 महिने दररोज पुरुष सूक्त दिवसातून एकदा म्हणावे किंवा तुम्ही श्री गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा अध्याय दररोज वाचू शकता. कारण तो खूप प्रभावी आहे आणि खूप भक्तांना त्याचे चांगले अनुभव आलेले आहेत. नियम नंबर 11. चातुर्मासामध्ये भगवान श्री विष्णू निद्रासनात जातात. तर त्यावेळी त्यांचे पृथ्वी तलावरील जे तत्व असते ते अधिक प्रमाणात असते. या दिवसांमध्ये त्यांची पूजा आराधना करणे हे अतिशय शुभ मानले जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 1 माळ तरी जप अवश्य करावा आणि भगवान विष्णूंना स्मरण करावे. त्यानंतर नियम नंबर 12. चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा अर्चना केली जाते. आपणा सर्वांना माहीतच आहे की श्रावण महिना हा भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. कारण असे म्हटले जाते की या महिन्यामध्ये जो भक्त खऱ्या मनाने भगवान शंकरांची आणि विष्णूंची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. श्रावण महिन्यामध्ये शक्य असल्यास दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन अवश्य घ्या आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप अवश्य करा. त्यानंतरचा नियम आहे नियम नंबर 13. चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती या अवस्थेत राहून सत्यनारायणाची कथा, पूजा, श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच एकदा तरी घरी सत्यनारायण पूजा ही अवश्य करावीच. नियम नंबर 14. चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण अवश्य करावे. ज्या लोकांना हरिपाठ वाचण्याची सवय असेल तर त्यांनी रोज संध्याकाळी हरिपाठाचे पठण देखील करू शकता. नियम नंबर 15. या 4 महिन्यात दररोज भगवद्गीतेचे 1 अध्याय वाचावा. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील क्रमशः 3 अध्याय किंवा 7 अध्याय आवर्जून वाचावे. तसेच तुम्ही या चातुर्मासामध्ये वेगवेगळे पवित्र ग्रंथाचे पारायण देखील करू शकता. नियम नंबर 16. 4 महिने दररोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात 11 प्रदक्षिणा घालाव्यात. जास्त प्रदक्षिणा घालू शकत असाल तर उत्तमच आहे, पण किमान 11 प्रदक्षिणा तर अवश्य घाला. नियम नंबर 17. रोज मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर
11, 21, 108 बेलपत्र वाहावे. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे. नियम नंबर 18. 4 महिने रोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लावावा. त्यानंतरचा नियम आहे नियम नंबर 19. 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. तसेच गाईला सुद्धा अन्न द्यावे. गाईची पूजा करावी. त्यानंतरचा नियम आहे नियम नंबर 20. 4 महिने दररोज विद्यार्थ्यांनी श्री गणपती अथर्वशीर्षाचे पठण अवश्य करावे. गणपती देवता ही विद्येची देवता आहे. त्याने तुम्हाला स्मरणशक्ती वाढण्यासाठी अवश्य मदत होईल. नियम नंबर 21. चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्री सूक्तचे पठण करावे. नियम नंबर 22. चातुर्मासातील या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली संध्याकाळी दिवा लावावा. बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे, म्हणूनच त्याची आवश्यक पूजा करावी. अशा प्रकारे उपासना केल्यास शुभ फळ लवकर प्राप्त होते. नियम नंबर 23. चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सवाष्णी स्त्रीचे नित्यनेमाने ओटी भरावी. तसेच तुम्ही मंदिरात जाऊन देवीची देखील ओटी भरू शकता. नियम नंबर 24. चातुर्मासात सुंदरकांड, गीता आणि रामायणाचे पठण करणे हे माणसाच्या जीवनासाठी खूप फलदायी ठरते. नियम नंबर 25. चातुर्मासात एकाच वेळी जेवण करणे उत्तम मानले जाते. या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक अन्न ग्रहण कराल तेवढे चांगले असते. तसेच या चातुर्मासामध्ये काय वर्ज करावे तर बघा, श्रावणात भाजीपाला, भाद्रपद महिन्यामध्ये दही, आश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग करावा. या काळात शक्य तितके आपले मन हे भगवंतात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा. शक्य होईल तितके जास्तीत जास्त भगवंतांचे नामस्मरण करत राहा. त्यांच्या चरणी स्वतःला समर्पित करा. अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमाचे पालन केल्यास आपले आरोग्य सुधारेल, संपत्ती मिळेल, मानसिक पीडा नाहीशी होईल, सर्व इच्छा पूर्ण होतील, सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील, सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल, सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते. तसेच आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात. भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची कृपा प्राप्त होते. आनंद आणि समृद्धीत वाढ होते. घरात बरकत येते. आत्मविश्वास, त्याग, समर्पण भावना विकसित होतात. तर अशा प्रकारे हा चातुर्मास सर्वांनी अगदी भक्तिभावाने साजरा करावा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल आणि चातुर्मासातील ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अशाच आध्यात्मिक प्रगतीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित भेटेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अजून आध्यात्मिक माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमः पार्वती पते हर हर महादेव.